नोव्हेंबरमध्येच विधानसभेची निवडणूक होणार असल्याची शक्यता आहे, कारण राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। राज्याचे सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत। राज्यातले निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र यासह इतर गोष्टींचा आढावा बैठकीतून घेतला जाणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोग आता कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राजकीय पक्ष देखील कामाला लागल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातल्या जागा वाटपाच्या चर्चांना आता वेग आला। तर निवडणूक आयोगाच्या या सगळ्या तयारी संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, खरं तर 13 सप्टेंबरला निवडणुकीच्या तयारीचा निवडणूक अधिकारी आढावा घेणार आहेत। कशा पद्धतीने सध्या तयारी केली जाते, काय अधिकची माहिती? नक्कीच नोव्हेंबरमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता गृहीत धरून एकीकडे राजकीय पक्ष तयारीला लागलेले असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोग सुद्धा जोरदार तयारीला लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोकलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली 13 सप्टेंबर रोजी सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची बैठक आपल्याला म्हणावी लागेल, कारण या बैठकीनंतरच आपल्याला निवडणुकीचे वारे खरं तर राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। 1 लाखहून मतदान केंद्र आहेत, त्या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या जाणार आहेत। या ईव्हीएम मशीन मतदानासाठी योग्य आहेत का याची खात्री या बैठकीमध्ये केली जाणार आहे। तर त्याचसोबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खरं तर ठिकठिकाणी निर्माण होतो, तर या कायदा सुव्यवस्था संदर्भात या बैठकीमध्ये खरं तर चर्चा होणार आहे। त्याचसोबत विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस किती लागणार आहेत, पोलीस कर्मचारी अधिकारी किती लागणार आहेत याचा आढावा घेतला जाईल। त्याचसोबत मतदान केंद्राचे जे प्रस्ताव आहेत ते या बैठकीमध्ये ठेवले जाणार आहेत। खरं तर या बैठकीमध्ये संपूर्ण निवडणुकीची जी आहे ती तयारी कशा पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे याची खात्री चोकलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत ते करून घेणार आहेत। ही पहिलीच बैठक आपल्याला म्हणावी लागेल। दिवसभर ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजेच ऑनलाईन बैठक होणार आहे। संपूर्ण दिवसभरामध्ये जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडनं तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। ठिकठिकाणी जे आपल्याला माहिती आहे की मतदान केंद्राच्या बाहेर माध्यम कक्ष उभारले जातात त्याचा आढावा घेतला जाणार आहे। किती पोलीस, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, त्याचसोबत ईव्हीएम मशीन मतदानासाठी योग्य आहेत का याची खात्री करून घेतली जाणार आहे। म्हणजेच एकीकडे राजकीय नेते जागा वाटपाची चर्चा करत असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोग सुद्धा तयारीला लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ही बैठक 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे, म्हणजेच आता परवा ही बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर आपल्याला लागोपाठ एक निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठका, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण खरं तर याआधी असं बोललं जात होतं की नोव्हेंबर नंतर कुठेतरी निवडणुका होतील, राज्यातल्या निवडणुका लांबणीवरती पडतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। मात्र ही शक्यता आता कुठेतरी आपल्याला मावळताना बघायला मिळत आहे आणि राज्यातील निवडणुका या आता वेळेवरती होतील याची आता जी आहे ती शक्यता आता वर्तवली जाऊ लागलेली आहे। त्यामुळे आता निवडणुकीचे कुठेतरी पडघम वाजायला लागले तसंच चित्र पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।